दादर रत्नागिरी पॅसेंजर गाडी तात्काळ सुरू करावी तसेच कोकण रेल्वेच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव रद्द करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खेड रेल्वे स्थानकावर निवेदन देण्यात आले। दादर रत्नागिरी रेल्वे सेवा बंद असल्याने कोकणातील हजारो प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले। रोजंदारी कामगार, विद्यार्थी, व्यापारी तसेच वैद्यकीय उपचारासाठी मुंबईला जाणाऱ्या रुग्णांना या सेवेमुळे मोठा दिलासा मिळत होता। मात्र ही सेवा बंद झाल्याने प्रवाशांवर आर्थिक भार वाढल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान कोकण रेल्वे कॉर्पोरेशनच्या विलीनीकरणाच्या चर्चेमुळे कोकणवासियांमध्ये नाराजी पसरली असून कोकण रेल्वे ही कोकणवासियांची जीवनवाहिनी असल्याने तिचे विलीनीकरण होऊ नये अशी मागणी करण्यात आली आहे। या मागणीकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास पनवेल रेल्वे स्थानकावरून कोकण मार्गावरील गाड्या रोखण्याचा इशारा देखील देण्यात आला। यावेळी जिल्हाप्रमुख बाळा खेडेकर, ऋषिकेश कानडे, बेटा निर्मळ, सचिन खेडेकर, सुनील सदरे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते माजी खासदार विनायकजी राऊत साहेबांनी दादर स्टेशनच्या अधिकाऱ्यांना भेटले। त्यावेळी त्यांनी आश्वासन दिलं 2 वेळा की कोणत्याही परिस्थितीत ती दादरवरूनच सुटेल असे त्यांनी आश्वासन दिले असताना मधल्या 15 दिवसापूर्वी ज्या खात्याचे ते मंत्री नाहीत त्या मंत्र्यांनी एक पत्र दिलं आणि त्यांनी सांगितलं की त्या 8 नंबर प्लॅटफॉर्म क्रमांक 8 ह्या प्लॅटफॉर्म क्रमांकावरती गाडी जी कोकण रेल्वेची रोज सुटणारी गेली अनेक वर्षाची होती त्या ठिकाणी कुठली गोरखपूर म्हणून गाडी सुटेल असं त्यांनी पत्र लिहिलं। म्हणजे त्यांनी ही जी कोकण रेल्वे नक्की चालू केलेली आहे ती नक्की ह्या कोकणवासियांसाठी चालू केलेली आहे की नाही ह्यानी पहिलं ह्या देशाच्या सरकारने जाहीर करावं की हे कोकणासाठी केलेलं रेल्वे आहे की ह्या देशाच्या नागरिकांसाठी इतर राज्यासाठी केलेलं आहे। ह्या कोकण मार्गावरून जाणाऱ्या गाड्या ह्या कोकणातून महाराष्ट्राच्या बाहेर इतर ठिकाणी देखील गेल्या जातात। जर परिस्थिती पाहिली तर कोकणवासियांना त्याचा फायदाही होत नाही, कारण खालून येणाऱ्या गाड्या देखील त्या फुल असतात, वरून येणाऱ्या देखील फुल असतात। सामान्य नागरिक त्याच्यामध्ये चढू शकत नाही। ह्या कोकणामध्ये राहणारा नागरिक आहे त्या नागरिकाला मुंबईमध्ये एखाद्या डॉक्टरच्या उपचारासाठी जावं लागतं, त्याला रेल्वेमधून तो अतिशय चांगल्या प्रकारे जाऊ शकतो। रोडमध्ये जाताना कुठलाही त्रास होऊ शकत नाही, कमी खर्चात जाण्यासाठी सुविधा आहे। ज्या मुलांना विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना शिकण्यासाठी त्यासाठी सुविधा अतिशय चांगल्या प्रकारची जी होती त्या मुलांना जरी विचार केला तर सावंतवाडीपासून तर रायगड जिल्ह्यापासून तो रत्नागिरीपर्यंत येऊ शकत होता। रत्नागिरी जिल्ह्यातला माणूस रायगडपर्यंत शिकायला जात होता। आज जर या रेल्वेमुळे आज अशी परिस्थिती झाली की विद्यार्थ्यांचे देखील हाल होत चाललेले आहेत आणि नागरिकांना वेठीस धरू नये। त्यामुळे ह्या केंद्राच्या मंत्री महोदयांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहोत की आपण ह्या देशाचे जरी मंत्री असला तरी कोकणाचे जरी खासदार जरी म्हणत असले विलीनीकरण, ह्या विलीनीकरणाला पूर्णपणे आमचा विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ही दादरवरून जी रत्नागिरी गाडी सुटत होती ती दादरवरून सुटली पाहिजे। विलीनीकरण हे रद्द झालं पाहिजे। जर त्यात केलं नाही तर पनवेल पासून कोणतीही गाडी या कोकणामध्ये सोडून दिली जाणार नाही, हा असं आमचं निवेदन दिलेलं आहे।